नमस्कार. मावळ विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 5 तारखेपासून या तालुक्यामध्ये प्रचाराचे दौरे होत असताना प्रामुख्याने आमदार सुनील शेळके यांचा प्रचार या तालुक्यात सुरू आहे आणि या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान मावळ तालुक्याच्या जनतेच्या समोर खऱ्या अर्थाने आमदार सुनील शेळके यांचा खरा चेहरा या निमित्ताने दिसून येत आहे. गुंडगिरी प्रवृत्ती, हुकुमशाही, दडपशाहीच्या पद्धतीने 5 तारखेला पहिल्यांदा प्रचार करत असताना चांदखेड या ठिकाणी रात्री 10 नंतर आचारसंहितेची मर्यादाचा उल्लंघन करून त्या ठिकाणी प्रचार चालू ठेवला आणि त्या प्रचाराच्या दरम्यान परदौडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यांवर पहिल्यांदा आचारसंहितेच्या उल्लंघनाचा पहिला गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अंदर मावळ या ठिकाणी जनतेला प्रलोभन दाखवून सायकली वाटप करायचं अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करत असताना गाडीमधून सायकली घेऊन जाताना त्या ठिकाणी असलेल्या ड्रायव्हरने सांगितलं की आमदार सुनील शेळके यांच्या या सायकली असून त्या वाटप करण्यासाठी चालवलेल्या आहेत. दुसरा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला. 3 दिवसापूर्वी लोणावळा या ठिकाणी जनतेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या प्रचाराच्या रॅलीच्या निमित्ताने सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी यांनी प्रभू रामचंद्राचं मंदिर भांगरवाडी या ठिकाणी लोणावळा असलेल्या मंदिरातून प्रचाराची सुरुवात करण्याचा जो वेळ ठरलेली होती, खऱ्या अर्थाने त्या भागामध्ये आमदार सुनील शेळके यांनी निवडणूक आयोगाकडून जी परवानगी घेतली होती ती सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यानची होती आणि आमचे उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या प्रचाराची रॅलीची वेळ ही संध्याकाळी 5:30ची होती. प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये सर्व पक्षीय जनतेचे उमेदवारांच्या रॅलीच्या दरम्यान सर्व पदाधिकारी मतदार त्या ठिकाणी एकत्र आलेले असताना आपल्या काही मंडळींना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सर्व पक्षीय उमेदवारांच्या रॅलीमध्ये घुसखोरी करून मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. आमचा त्या ठिकाणी दर्शन घ्यायला अजिबात विरोध नाही, परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण भूमिका घेतली, पोलीस खात्याने लगेच तात्काळ या संदर्भातली नोंद घ्यावी लागली आणि तिसरा गुन्हा त्या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांच्यावर दाखल करण्यात आला. खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं कर्तव्य काय असतं, आचारसंहितेच्या मर्यादा कशा पद्धतीने आपण सांभाळल्या पाहिजेत या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम करण्याचा प्रयत्न सातत्याने होताना आम्ही सर्वजण पाहत आहोत. काल तर त्याच्यापेक्षा पुढची या तालुक्याला खऱ्या अर्थाने लाजवणारी घटना सोमाटणे या ठिकाणी घडली. सोमाटणे परदौडी रस्त्यावर आमदार सुनील शेळके यांचे समर्थक सचिन शाबू मुरे, नितीन मुरे, विष्णू मुरे हे त्या ठिकाणी सचिन मुरे यांच्या कार्यालयामध्ये जनतेला आर्थिक प्रलोभनाच्या माध्यमातून पैसे वाटप करत असताना त्या ठिकाणी लक्षात आलं. त्या ठिकाणी पोलीस खात्याने तात्काळ कारवाई केली आणि या कारवाईच्या दरम्यान त्या ठिकाणी 36 लाखापेक्षा जास्त रोख रक्कम त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि ही जी रक्कम आहे या संदर्भात
पोलीस खात्याच्या अधिकारी आणि निवडणूक आयोगाच्या कडे या संदर्भातली आम्ही पाठपुरावा करत असताना एक लक्षात आलं की ही जी रक्कम आहे ही आयकर विभागाने ताब्यात घेतलेली असून या संदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भातली नोंद झालेली आहे। काल रात्रीपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सचिन शाबू मुरे यांच्या कार्यालय घरी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी चालू आहे। आत्ताही त्या ठिकाणी चौकशी चालू आहे असं आम्हाला समजतंय। या संदर्भात जोपर्यंत संपूर्ण चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या संदर्भात आम्ही हे पैसे जे आहेत ज्या ठिकाणी पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी बघितलेलं आहे की उमेदवार असलेले सुनील शेळके यांच्या पत्रक पैसे एकत्र त्या ठिकाणी होते आणि मग हे पैसे तिथे एकत्र असताना जर उमेदवाराची पत्रक आणि तालुक्याच्या जनतेला माहिती आहे की हा सगळा जो प्रकार आहे ज्याच्या पायाखालची वाळू 100% सरकलेली आहे, ज्याच्या पायाखालची जमीन आता शिल्लक राहिलेली नाहीये, अशा व्यक्ती या ठिकाणी निवडणुकीच्या रणनीतीमध्ये निवडणुकीच्या या प्रचारादरम्यान आता त्या ठिकाणी जनतेची दिशाभूल करून आपली पोळी भाजण्याचं काम 2019च्या निवडणुकीमध्ये केलं। त्याच पद्धतीचं आजही त्या ठिकाणी करताना आपण पाहत आहोत। परंतु माझी मावळची जनता ही अतिशय सुज्ञ हुशार आहे। यांच्या लक्षात चमकोगिरीचे अनेक प्रकार यापूर्वी आलेले आहेत आणि या पुढच्या काळात मावळची जनता यांच्या अशा पद्धतीच्या वागण्याला अजिबात थारा देणार नाही। आणि काल झालेल्या घटनेच्या संदर्भात चौकशी पूर्ण झाल्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाकडे हे जे पैसे आहेत आमचा जाहीर आरोप आहे हे आमदार सुनील शेळके यांचेच पैसे आहेत। त्यामुळं आमदार सुनील शेळके यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। एवढंच मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं। आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारावेत। धन्यवाद।